दीपो मित्रांनो, मी किशोर जोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकतंच आपण परीक्षा पे चर्चा यासाठी नोंदणी केलेली होती. तर याच कार्यक्रमाचे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. हे सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हेच आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर आपल्याला इथे टाईप करायचं आहे इंग्रजीमधून परीक्षा पे चर्चा. जी सर्च लिंक येईल परीक्षा पे चर्चा त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने परीक्षा पे चर्चा 2026 निळ्यामध्ये जे आपल्याला दिसतं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज आपल्यासमोर दिसेल, त्याला स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर खाली ते आल्यावरती डाउनलोड सर्टिफिकेट निळ्या टॅबमध्ये आपल्याला दिसतं आहे, ॲरो दिसतो आहे. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे आपण आलेलो आहोत पार्टिसिपेट ॲज. आपण काय म्हणून इथे सुरुवातीला नोंदणी केली होती. स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेंट्स. जर स्वतःहून विद्यार्थ्याने त्याची नोंदणी केली असेल तर त्याचे डाउनलोड सर्टिफिकेट ती निळी टॅब त्याच्या खाली आहे, तिथे क्लिक करून आपण ते डाउनलोड करू शकतो. त्यानंतर आहे स्टुडंट पार्टिसिपेंट थ्रू द टीचर लॉग इन. तर आपण बऱ्याच जणांनी याच लॉग इनला आपल्या विद्यार्थ्याची नोंदणी केलेली आहे. या डाउनलोड टॅबवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. काही शिक्षकांनी जर केले असेल तर टीचर्स याखाली जे डाउनलोड सर्टिफिकेट टॅब दिसते त्यावरती क्लिक करू शकतो आहे. किंवा पॅरेंट्स, काहींनी पॅरेंट्स म्हणून नोंदणी केली असेल तर ते सुद्धा इथून त्यांचे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. डाउनलोड करण्याची पद्धत सगळ्यांची सारखीच आहे. तर आपण विद्यार्थ्यांचे जास्त प्रमाणात या टॅबवरती केले होते. स्टुडंट कंसामध्ये आहे पार्टिसिपंट थ्रू टीचर लॉग इन. त्याखाली निळे ही जी टॅब आहे त्यावरती आपण क्लिक करूयात डाउनलोड सर्टिफिकेटवरती. इथे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला नाव विचारत आहे आणि आपला मोबाईल नंबर आणि लॉग इन विथ OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण नाव टाकून घेऊयात आणि मोबाईल नंबर टाकूयात आणि OTP मिळवूयात. त्यानंतर OTP येईल, तो OTP आपल्याला टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला विद्यार्थ्याचं नाव दिसेल, क्लास दिसेल आणि डाउनलोड सर्टिफिकेट दिसेल. डाउनलोड सर्टिफिकेट हे आपल्याला दिसणार आहे निळ्यामध्ये, त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन येईल. तर पुन्हा इथे एकदा डाउनलोड ते सर्टिफिकेट आपलं झालेलं आहे. त्याला इथून आपण ओपन करून पाहू शकतो. आपल्या इंटरनल स्टोअरला हे अशा पद्धतीने डाउनलोड झालेलं दिसेल. तर याची प्रिंट किंवा सॉफ्ट कॉपी आपण त्या पॅरेंट्सच्या व्हॉट्सअपवरती पाठवू शकतो किंवा याची प्रिंट काढून आपण त्या विद्यार्थ्यांनासुद्धा देऊ शकतो. तर अशा पद्धतीने मोबाईलवरती आपण या परीक्षा पे चर्चाचे जे सर्टिफिकेट अवेलेबल झालेले आहेत ते सहज पद्धतीने डाउनलोड करू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.